माझी लाडकी बहीण हा फॉर्म भरताना पहिल्यांदा आपल्याला आधार नंबर टाकायला लागेल। आधार नंबर टाकल्यानंतर OTP जाईल लाभार्थ्याला, त्याच्याकडून OTP घेऊन तो OTP टाकल्यानंतर असा फॉर्म ओपन होईल। फॉर्म ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा आधारनुसार त्या लाभार्थ्याचं नाव येईल। त्यानंतर इथे दिलेलं आहे फादर हजबंड नेम, म्हणजे पप्पांचं किंवा तिच्या पतीचं नाव। या साईडला तिचं वडिलांचं किंवा पतीचं नाव लिहायचं आहे। खाली दिलेलं आहे मिडन नेम ऑफ वुमन, म्हणजे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव। नंतर काय दिलेलं आहे मॅरिटल स्टेटस, म्हणजे मॅरिड आहे, विवाहित आहे, विधवा आहे, पुन्हा अविवाहित आहे असं द्यायचं आहे। त्यानंतर इथे येईल तिची बर्थ डेट, ही आधारनुसारच बर्थ डेट येणार आहे। त्यानंतर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का, होय येस करायचं आहे। नंतर अप्लिकांट ॲड्रेस ॲज पर आधारनुसार इथे आपला ॲड्रेस येईल। नंतर पिनकोड टाकायचा आहे, विलेज टाकायचं आहे, तालुका आपला जिल्हा डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे। नंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल, म्हणजे जर महानगरपालिका क्षेत्रात आपण असेल तर इथे सिलेक्ट करून तसं टाकायचं आहे। ग्रामपंचायत असेल ग्रामीण भाग तर नॉट अप्लिकेबल। त्यानंतर मोबाईल नंबर लाभार्थ्याचा टाकायचा आहे। नंतर बँकेचे डिटेल्स भरायचे आहेत। बँकेचे डिटेल्स भरताना बँकेचं नाव, नंतर त्यांचं होल्डर नेम, त्या लाभार्थ्याचं नाव, बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे। आणि कन्फर्म बँक अकाउंट नंबर म्हणजे पुन्हा त्याच हा जिथे आपण अकाउंट नंबर टाकलेला आहे तिथेच तोच नंबर कन्फर्म बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे। नंतर IFSC कोड टाकायचं आहे आपल्याला बँकेचं। त्यानंतर दिलं इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट, म्हणजे जर आपला आधार बँकेशी लिंक आहे का असा प्रश्न विचारलेला आहे, तर यस करायचं आहे आपल्याला। त्यानंतर अपलोड नंतर आपल्याला फोटोज, म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, रेशन कार्ड, हे 15 वर्षापूर्वीचं अगोदर आपल्याला सर्टिफिकेट इथे अपलोड करायचे आहेत। त्यानंतर डू यू हॅव ॲन ऑरेंज ऑर येल्लो रेशन कार्ड, म्हणजे तुमचं येल्लो किंवा आपलं ऑरेंज कलरचं रेशन कार्ड आहे का, तर यस करायचं आहे। आणि त्यानंतर ऑरेंज रेशन कार्ड और येल्लो रेशन कार्ड फ्रंट, त्याची फ्रंट म्हणजे पहिल्या पानाची झेरॉक्सचा फोटो इथे घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे दिलेला ऑरेंज रेशन कार्ड और येलो रेशन कार्ड, तर बॅकचं फोटो म्हणजे त्याच्या मागचा फोटो इथे घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अप्लिकंट्स हमीपत्र, इथे हमीपत्राचा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर अप्लिकांट्स फोटो, म्हणजे जो आपल्याला आपण लाभार्थ्याचा ज्याचा फॉर्म भरतोय त्याचा इथे फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर सगळी माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सबमिट करायची आहे। सबमिट झाल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे। आपल्याला अर्जपत्राचे हमीपत्र स्वीकार करायचं आहे। त्यानंतर सबमिट केल्यानंतर लाभार्थ्याची पूर्ण माहिती येईल, ती डिटेल्स बघून घ्यायची बरोबर आहे की नाही। नंतर मग कॅप्चा करून फॉर्म सबमिट करायचा आहे।